गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आणि आज मी एक वेडिंग लुक रिक्रिएट करणार आहे, जो मी काही दिवसांखाली माझ्या एका फ्रेंडच्या वेडिंगमध्ये घेतला होता. सिम्पलशी साडी घातली होती, बट तो सगळ्यांना फार आवडला होता लुक. सो मी विचार करते की त्याच्यावर एक छोटासा व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवू. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. मला हा व्हिडिओ छोटाच ठेवायचा, सो मी जास्त बडबड नाही करणार आहे आणि लगेच स्टार्ट करूया आपण. बेसिक असा सिम्पल लुक मी रिक्रिएट केला, कारण रिक्रिएट आहे मी लुक, ओके व्हॉट एव्हर इट इज, केला. कारण अगदी एखादा दिवस आधीच माझं फिक्स झालं होतं जायचं आणि माझ्याकडे काहीच अवेलेबल नव्हतं, त्यावेळी काही नवीन अवेलेबल नव्हतं. सो मम्माची एक साडी होती, ती मी घेतली आणि माझ्याकडे जे काही अवेलेबल ज्वेलरी होती आधीची, मी ते यूज केलंय. सो आणि एकदम बेसिक असा साधा मेकअप केला. मी सगळं काही दाखवेल, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. सो मी फर्स्ट स्टार्ट करते माझ्या मेकअप पासून. लाईक माझ्या स्किनवर सध्या मी काहीच लावलेलं नाहीये. आपण स्टार्ट करूया मॉइश्चरायझर पासून. मी मॉइश्चरायझर थोडं एक्स्ट्राच अप्लाय करते कारण माझी स्किन ड्राय मध्ये आहे. मॉइश्चरायझर तर मी लावलाय आता. आपण आता स्टार्ट करूया बेस मेकअप पासून. असं मी काही जास्त केलं नव्हतं, बट मी ते मेकअप प्रोडक्ट घेऊन बसली आहे. आता मला हुडकायला थोडा वेळ जाईल, सो मी 1-2 मिनिटात सगळे मेकअप प्रोडक्ट्स बाहेर काढते आणि मग व्हिडिओ स्टार्ट करते. असं हेवी लुक करायचं नव्हतं, सो मी फाउंडेशनमध्ये थोडंसं सनस्क्रीन मिक्स केलंय, कारण इट वॉज अ डे वेडिंग. सो सनस्क्रीन इज मस्ट. सो मी फाउंडेशनमध्ये सनस्क्रीन मिक्स करून काइंड ऑफ स्किन टिंट तयार केलं. ओके, आय विल शो यू लाईक दिस. थोडंसंच घेतलंय मी. मिक्स इट वेल आणि मग फेसवर डायरेक्ट अप्लाय करा. सी मी असं सनस्क्रीन आणि सनस्क्रीन आणि फाउंडेशन मिक्स केलंय आणि त्याचं एक स्किन टिंट काइंड ऑफ तयार केलाय, जे खूप हेवी नाही वाटणार तुमच्या फेसला आणि कव्हरेज पण देईल. मी ब्लेंड करून घेतलंय फाउंडेशन. तुम्ही बघताय किती इझिली एकदम फास्ट ब्लेंड झाला, काहीच जास्त वेळ नाही लागला. आणि अगदी मी हातानेच ब्लेंड केलं, मी काही ब्लेंडरचा वगैरे यूज नाही केला, कारण माझ्याकडे खरंच त्यावेळी टाईम नव्हता की मी एवढे सगळे प्रोडक्ट्स काढेन आणि करेल. बेस झालाय. सो आता मी ब्लश अप्लाय करते आणि मी ब्लश म्हणून लिपस्टिकच यूज करते पिंक कलरचा. कुठला आहे हा? झुडिओचा आहे, क्रीमवाला लिपस्टिक. सो मी हाच यूज करते, जो एकदम नॅचरल आणि असं सनकिस्टवाला ग्लो देतो. सी एकदम थोडं थोडंच अप्लाय करते मी, कारण डे वेडिंग आहे आणि घाम वगैरे येईल, सगळं मेकअप हे होईल. सो ब्लश ब्लेंड करून झालाय. सो आता मी यूज करते कन्सिलर. थोडंसं अगदी इथे थोडंसं हायलाइट करायला आणि डोळ्याच्या खाली. बट लगेच ब्लेंड नका करू कन्सिलर, थोडं त्याला सेट होऊ द्या आणि देन ब्लेंड करा, म्हणजे ते जास्त कव्हरेज आणि चांगलं कव्हरेज देईल. अगदी थोडं थोडंच अप्लाय केलंय मी. सो लेट्स ब्लेंड दिस. डायरेक्ट डोळ्याच्या खालच्या साईडला नाही घ्यायचं, थोडंसं बाहेर घेऊन मग हळूहळू अप्लाय करायचं आतल्या साईडला, कारण मग तिथे ना ते क्रीज लाईन्स येणार आणि ते सगळं मेकअप केकी वाटणार. सो आता हा मेकअप मी पावडरने सेट करून घेणार आहे. मी लूज पावडरच यूज केली होती तेव्हा पण, आणि आता पण लूज पावडरच यूज करते. मी जास्त पावडर नाही यूज करत फेसला, कारण माझा फेस ऑलरेडी ड्राय आहे आणि मग ते अजून जास्त ड्राय वाटतं. सो एकदम थोडीशी पावडर यूज करते, लाईक जिथे आपल्याला स्वेटिंग होतं जास्त अशाच ठिकाणी. मी फुल फेसला पावडर नाही यूज केला, कारण माझी स्किन ऑलरेडी ड्राय आहे आणि मी जर फुल फेसला यूज केलं तर ते अजून जास्त ड्राय वाटेल आणि मेकअपमध्ये ग्लो नाही येणार. सो मला जिथे जिथे स्वेटिंग होते, लाईक नोज एरियामध्ये आणि असं अप्पर साईड लाईक टी सेक्शनमध्ये मला स्वेटिंग होते, सो तसंच मी तिथेच फक्त पावडरचा यूज केलाय. आणि जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही छान पावडरनी पहिला मेकअप पूर्ण सेट करून घ्या तुमचा बेस, अँड देन पुढचं प्रोसेस करा, अदरवाईज ते सगळा मेकअप मेल्ट होईल. सो नाव आता मी आयशॅडोसाठी हा पॅलेट यूज केला होता. यामध्ये आहे शिमरी ग्रीन कलर, थोडासा असा ग्रीन लाईट ग्रीनमध्ये, आणि हा गोल्डन कलर. आणि माझी साडी पण सेम कलरमध्ये होती, सो आय थॉट की थोडासा तसा लुक देऊया डोळ्यांना पण. बट माझ्याकडे जास्त वेळ नव्हता, सो मी स्टार्ट केलं एक न्यूड कलरपासून, न्यूड पॅलेटपासून. त्यातला मी न्यूड कलर यूज केला पहिला डोळ्याच्या बेस म्हणून, अँड देन मी त्याच्यावर अप्लाय केला आयशॅडो. सो जास्त वेळा बोलतेय का? आय डोंट नो, मला असं फील झालं. पहिला मी आयब्रोज हे करून घेते, व्हॉट आयब्रोज करून घेते आणि देन आयशॅडोला स्टार्ट करूयात आपण.
पहिला मी आयशॅडोसाठी हा न्यूड कलर यूज करते. मी बोटांचाच वापर करते कारण मला इतका वेळ नव्हता माझ्याकडे की मी ब्रशेस चेंज करत बसेल और चूज करत बसेल. ओके, सो यानंतर मी हा चूज करते ग्रीन कलर, जो थोडासा शिमरी आहे. लाईट ग्रीनमध्ये थोडासा शिमरी आहे आणि तो मी फक्त डोळ्याच्या थोडासा मतलब क्या सेंटरमध्येच लावून घेते थोडासा, लाईक दिस. खूप जास्त पिगमेंटेड कलर्स आहेत हे, म्हणून मी अगदी थोडाच यूज करते आणि सेम मी या साईडला पण करते एकाच वेळी. ऍक्च्युली माझ्याकडे जास्त टाइम नव्हता, सो मी असं वरवरच केला होता त्यावेळी पण मेकअप. अगदी मी काही फार ब्रशेस अँड ऑल यूज नव्हता यूज नव्हता केला आणि मग आता गोल्डन कलर घेतला आणि गोल्डन कलर इथल्या खालच्या साईडला लावते, डोळ्याच्या बाहेरच्या साईडला. सी अँड जस्ट असा थोडासा हे करते आणि डोळ्यांसाठी मी शिमरी घेतला होता हा आणि आता मी तो ब्लेंड करून घेतलाय गोल्डन सोबत. यू कॅन सी. ऍक्च्युली कॅमेरामध्ये ते जास्त दिसत नाहीये, बट इन रिअल मध्ये ते खूप दिसतंय. कॅमेरा तेवढं जस्टिस देत नाहीये या कलर्सला. सो या, डोळ्याचा मेकअप तर मी एवढाच केला होता आणि दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. एक काही सेकंड्सच लागतात याला कर्ल व्हायला. या यू कॅन सी द डिफरन्स. याच्याने खूप फरक पडतो आणि याच्यानंतर लगेच मस्कारा लावायचा, म्हणजे ते ॲज इट इजच राहतात. यप, सी. मी तुमच्याशी बोलत बोलत केलं, हे किती फास्ट झालंय. आणि स्टार्टिंगला थोडी याची यूज करायला भीती वाटते, बट मी याच्यावर एक ट्युटोरियल देईल तुम्हाला ह्याचा कसा यूज करायचा. सो या, आता मी मस्कारा अप्लाय करते. मस्कारा झाला आणि यानंतर मी काजल लावते, पण पूर्ण डोळ्यांना नाही, तर फक्त एंड्सला. फक्त इथे एंड मध्ये थोडा साडे तो पण यू कॅन सी मी किती थोडासा लावलाय. ओके, फक्त एवढाच. कारण माझे डोळे ऑलरेडी छोटे आहेत आणि मी जर काजळ लावलं तर ते अजून जास्त छोटे दिसतील. सो मी फक्त एंडला लावते, म्हणजे ते थोडेसे ब्रॉड दिसतील. सो नाव इट्स टाइम फॉर द लिपस्टिक, जे लास्ट आहे. सो मी ही लिपस्टिक यूज करते, झुडिओची आहे आणि ही ड्युअल लिपस्टिक आहे. लाईक एक साईडला लिप ग्लॉस आहे आणि एक साईडला लिपस्टिक आहे. याचा लिपस्टिकचा कलर थोडासा डार्क आहे, बट मी याच्यातून एक लिप कॉम्बो रेडी केला होता त्याच दिवशी. सो या, मी ही पूर्ण लिपस्टिक नाही लावते, मी जस्ट थोडेसे डॉट्स घेते याचे लाईक दिस. ओके, आणि हे लवकर ब्लेंड करावं लागतं, नाहीतर लगेच ते हे होतं, स्टेन पडतो त्याचा. या लिपस्टिकने लुक किती चेंज झालाय आणि मेकअप एकदम असा छान दिसतोय. बट मी ही लिपस्टिक एवढीच नाही ठेवली, तर ह्याच्यात हा ब्राऊन कलरचा शेड सुद्धा मिक्स केला, फक्त आउटलाईन दिला. लाईक दिस, यू कॅन सी किती छान वाटतंय हे. इन्स्टंटली एक वेगळा लुक येतोय. झालं, यानंतर मी काही नाही केलं जास्त, असं सेम मेकअप ठेवला आणि फक्त एक टिकली लावली. बट मी टिकली आता नाही लावत, मी ड्रेस चेंज करते, साडी घालते आणि देन लावते. आणि हेअर्स पण मी साडी नेसल्यानंतरच केले, बिकॉज आय गेस ते साडी घालताना खूप खराब झाले असते. हा लुक एवढाच होता, खूप सिम्पल आणि स्वीट. ऍक्च्युली हा मी व्हिडिओ करते म्हणून मे बी थोडासा लॉंग झाला असेल. अगदी 5 ते 10 मिनिटात मी हा लुक रेडी केला होता. आणि त्या दिवशी मी घातली होती ही वाली साडी, जी सर्वांना खूप आवडली आणि पर्सनली माझी सुद्धा फेवरेट आहे. सो मी आता ही वेअर करते आणि देन आपण लुक कम्प्लीट करूया. सो साडी मी नेसली आहे आणि आता आपण करूयात पहिले ज्वेलरी अँड देन हेअर्स. हा नेकपीस मी घातला होता त्या दिवशी. ॲक्च्युली याला असं खूप सुंदर असं डिझाईन आहे याचं. मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं आणि जर तुम्हाला ज्वेलरी हॉल हवा असेल मिशोचा तर नक्की कमेंट करा, मी तोही देईल तुम्हाला. याला असं पर्ल्सचं डिझाईन आहे खाली. त्यासोबत हे झुमके घालतीये आणि ही वेल मी का चूज केली, कारण ह्याचा पण पर्लचा डिझाईन आणि त्या नेकलेसचा डिझाईन सेम चालला होता आणि छान वाटत होतं. सो मी हे लावायचा विचार केला. सो आता आपण पहिले हेअर्सचं करून घेऊया. हेअर्समध्ये मी काही जास्त केलं नव्हतं, फक्त मिड पार्टिशन करून दोन्ही साईडनी थोडंसं हलकावाला रोल करून लावला होता. हेअर्स असे घेऊन फक्त याला सिम्पल असा हलका रोल करून पिन्सने ते मागे सेट केला होता आणि या डन. सो माझी हेअरस्टाईल झाली आणि मी कानातले पण वेअर केलेत. फक्त ही वेल आहे ती आपल्याला अशी मागे लावून घ्यायची, सिम्पल. मी एवढंच केलं होतं त्या दिवशी, कारण माझ्याकडे जास्त टाइम नव्हता. सो आता लास्ट आहे लाईक टिकली लावायची आपल्याला. माझ्याकडे होते हे 2 ऑप्शन्स, बट मी हा चूज केला. टिकलीने ना पूर्ण लुक चेंज होतो, यू नो, लाईक सी.
क्विकली पूर्ण लुक चेंज झालाय आणि खूप सुंदर असा त्याला एक लुक आलाय. लाईक एकदम असं सगळं मेकअप एकत्र आल्यासारखा वाटतोय. आणि या एवढंच होतं माझं हेअरस्टाईल, मेकअप आणि सगळं साडी वगैरे. सो जर तुम्हाला हा लुक आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि अजून काही व्हिडिओ असतील तर मला नक्की कळवा. मी तेही ट्राय करेन करायचे तुमच्यासाठी. थँक यू.